नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रेक्षक हो, भारतात 21व्या शतकात आजही लग्न जुळवताना तेही खास करून अरेंज मॅरेजमध्ये आधी पत्रिका पाहिली जाते. पण दुसरीकडे मात्र प्रेम विवाहात अनेक जोडपी पत्रिका पाहण्याला प्राधान्य देत नाहीत. विवाह अरेंज असो वा लव, कुटुंबाच्या विरोधात असो किंवा संमतीने विवाह करणं सोपं असलं तरी ते टिकवणं मात्र सध्याच्या घडीला कठीण झाले. त्यामुळे सध्या घटस्फोटाचं प्रमाण वाढले आणि घटस्फोट देखील अगदी लग्नाप्रमाणे एक साधारण गोष्ट बनत चालली आहे, जी एक गांभीर्याची बाब आहे. त्यामुळे आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. घटस्फोटाची कुंडली कशी असते या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पंडित शिवकुमार श्री सर. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, आज आपण लाईव्ह कार्यक्रम घेतोय, त्यामुळे जर तुम्हाला काही प्रश्न पंडितजींना विचारायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या लँडलाईन क्रमांकावर लगेचच कॉल करा. पण त्याआधी पंडितजींच्या संदर्भातली माहिती पाहूयात. वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 3 दशकं म्हणजेच 30 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे. त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य, राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात. तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. वा सर, बरीच वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहेत, अनुभव प्रचंड आहे तुमच्याकडे, लाखो क्लायंट्स आहेत तुमचे. तर सुरुवातीला म्हणजे सर्वांनाच भविष्याविषयी स्वतःच्या ऐकायला खूप आवडतं. सुरुवातीला सर, कुंडली म्हणजे नेमकं काय आणि घटस्फोटाची कुंडली नेमकं काय असतं? बरोबर. नमस्कार प्रेक्षक हो, महत्त्वाचा पॉईंट आहे आज. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की लोकांना कुंडली म्हणजे काय हे माहीत नाही आहे. किंवा यंग जनरेशन जरी बघितलं, आम्हाला पत्रिकेत विश्वास नाही, कुंडलीमध्ये विश्वास नाही, अनेक लोक असं म्हणतात. पण म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून हा एक असा पॉईंट आहे की आपण आपल्या हिंदू धर्माला मानत नाही असा अर्थ होऊन जातो. सनातन यामध्ये संस्कृतीविषयी व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे. हे 64 कला आहेत. ते वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, जे काय शास्त्र आहे ते व्यवस्थित ग्रंथामध्ये विवेचन करून हजारो वर्षापासून आपण लिहून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण हे ग्रंथ बघतो तेव्हा आपल्या अंगावर काटा येतो की एवढं सटीक मार्गदर्शन, एवढ्या पॉईंट सगळे लिहून ठेवले. म्हणजे आपले 9 ग्रह असतील, हे काय हजारो वर्षापूर्वी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं. त्यामध्ये मी जात नाही. मी एक इंजिनियर म्हणून गेले 30 वर्ष टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं असेसमेंट करून, अभ्यास करून, अनुभव प्राप्त केल्यामुळे मला गॅरंटी आहे की याचा इफेक्ट हा जीवनावर होतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्र वेगळे पॉईंट येतात. बघा, आता सनसाईन म्हणजे लिंडा गुड म्हणून बाहेरच्या देशात सनसाईन म्हणजे सूर्यराशीवरून काय भविष्य आहे. मग आता सनसाईनचं कसं असतं की आता भारतामध्ये जन्म येऊ दे किंवा मग अमेरिकेमध्ये येऊ दे, जर्मनी येऊ दे, त्या महिन्यामध्ये जे काय जन्माला आले लोकांचं भविष्य हे एकच असतं. असं काहीतरी विचित्र आहे आणि ते काय, त्याला काही तथ्य नाही आहे. नंबर 1. नंबर 2 म्हणजे आपण अंकशास्त्रावर पण असं होईल, हे होईल, असंच हे होईल, नॉट पॉसिबल. ते पण आपलं वरवरच आहे. म्हणजे 15-20% मानू शकतो. अंकशास्त्रावर कुठलाही माणूस परफेक्ट भविष्य देऊ शकत नाही. हे मी स्पष्टपणे बोलतो. मी तेवढं अभ्यास आहे म्हणून बोलतोय.
ज्योतिषशास्त्राचा म्हणजे कुंडलीचा पॉईंट कसा हे लक्षात घ्या की जेव्हा एखादा माणूस आज मुंबईला जन्माला आलाय ना, तर आज सकाळी 5:30ला मुंबईला एखादा व्यक्ती जन्माला आला, तर त्या दरम्यान त्या पॉईंटला युनिव्हर्समध्ये जे वेगवेगळे ग्रह आहेत त्या ग्रहांची कंडिशन कुठं होती, आता गुरु ग्रह कुठं होता, मंगळ कुठं होता, शुक्र कुठं होता, चंद्राची पोझिशन ही त्या पृथ्वीवर कुठल्या कुठल्या कोपऱ्यात कसे ग्रह होते हे जे आहे हे एका कागदावर काढलं जातं. समजा आपलं आता ते पृथ्वीवर कुठले कुठले ग्रह आहेत आपल्याला गोल पृथ्वी करून त्याच्यावर दाखवायला लागले असते. गोल कसं कागद कसं करून दाखवणार, म्हणून ते पूर्ण ओपन करून एक चौकोन तयार केला आहे आणि त्या चौकोनामध्ये 12 भाग केलेत. प्रत्येक भागाला 30 डिग्री दिलेलं आहे. ओव्हरऑल 30 × 12 म्हणजे 360 डिग्री, 360 डिग्री जे गोलाचे आहेत ते कागदावर काढलेले आहेत. आणि जे काय ग्रह कुठल्या कुठल्या डिग्रीमध्ये अंशामध्ये दिसतात ते त्या पत्रिकेमध्ये त्या त्या त्रिकोणात त्या त्या चौकोनात लिहिले जातात. ते कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, किती डिग्रीमध्ये आहे. प्रत्येक ग्रह हा 0 to 30 डिग्रीमध्ये असतो. बालावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था हे पण त्यात असतं. 2 ग्रह एकत्र आल्यानंतर काय परिणाम होतो हे अतिशय, मी 30 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा त्यात शिकतोयच आहे असं मला मी मानतो. इतकं अगाध शास्त्र हे आहे आणि परफेक्शन हे त्यामध्ये येतं. फक्त अनुभव असल्या माणसाकडे तुम्ही गेला तरच ते होऊ शकतं. आणि ह्याच्यावरून तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता. परफेक्ट टाइम असेल तर काय विचारू शकता. परफेक्ट म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल ही जन्मतारीख आहे, नाही काय सांगू मी किती वेळा म्हणतो, आणि ही जन्मतारीख आहे, जन्मवेळ माहिती, मी काय नाही बोलू शकत. दोन्ही जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण एक्झॅक्ट लागते. त्यामुळं आज जर लंडनमध्ये असल्या माणसाचा जन्म 5:30 सकाळचा, हाँगकाँगमध्ये असलेला आणि भारतामध्ये असलेला, तिघांची पत्रिका वेगवेगळी निघते. हे या आपल्या या कुंडलीचं वैशिष्ट्य आहे की ते एक्झॅक्टच निघते. अक्षांश रेखांशावर त्या पॉईंटवर ग्रहाची पोझिशन काय ते बघूनच ती पत्रिका निघते. मग एकदा कळालं ना आपण काही सांगू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये मास्टर प्लॅन डिझाईन लाईफमध्ये सगळ्या अंगाने करू शकतो. शिक्षण आहे, नोकरी आहे, जॉब काय वाटेल ते करू शकतो की ज्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट एक आयडिया येते की लाईफमध्ये आपण कसं जगायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. नक्कीच सर, अनेकदा पत्रिकेमध्ये हे बॉक्स पाहिलेले आहेत, पण हे बॉक्सचा अर्थ काय आहे हे आज मला देखील कळलेलं आहे. yes. सर, आपल्याला खूप फोन कॉल्स येत आहेत, त्यातला एक कॉल घेऊया. कोल्हापूरवरून दीपा यांचा कॉल आलेला आहे. दीपा, तुमचा प्रश्न काय आहे? बोला. हॅलो सर, मला मॅच मेकिंग साठी बोला. 3/9/92. ओके. 8:05 रात्री, कोल्हापूर. ओके. आणि 5 गुरुवार आहे. गुरुवार आहे. हां, 3/9/92. बोला, या संबंधी प्रश्न विचारा. नाही, मला मॅच मेकिंग साठी विचारायचं होतं. 3/9/92 हे कोण आहे व्यक्ती? मुलगी माझी. रागीट आहे का? हो. बस एवढं विचारायचं होतं. पुढं दुसऱ्या मुलाला सांगा. 5/1/87. 5/1/1987. हां. 1:50 दुपारी. 13. आणि मुंबई. ओके. काय करतो मुलगा? हा इंजिनियर आहे, एनटीसी इंजिनियर. ओके. आता या दोघांमध्ये बघा, फर्स्ट पॉईंट काय आहे की आता ग्रहाचं डिटेल प्रिडिक्शन मी देत नाही, पण फर्स्ट म्हणजे हा मुलगा रागीट आहे, यात काय डाऊट आहे. वैवाहिक जीवन चांगलं आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, पुढचं जीवन त्याचं चांगलं आहे. हा मुलगा रागीट आहे. आता पर्सेंटेज वाईज काढतो, लक्षात घ्या. मंगळ दोघा नाही, ओके. पण या मुलाला जो मंगळ आहे तो 100 पैकी मी म्हणतो 30% मंगळ आहे, 70% ओके. पण या मुलीच्या दृष्टीकोनातून जर विचार केला तर हा मंगळ 70 to 80% एवढा स्ट्रॉंग आहे की ज्यामुळं या मुलीच्या पत्रिकेमध्ये काही ना काही वादविवाद किंवा वैवाहिक जीवनाचं किंवा घटस्फोटाची पत्रिका तयार होते. सो हे डायरेक्ट लग्न न करता पहिले उपाय करणं गरजेचं आहे. कुंभविवाह नावाचा विवाह असतो, कुंभविवाह मातेच्या घटात पाणी लग्नाचा विधी असतो. तो वन मॅरेज इज ओव्हर. जे काय तुम्ही टेक्निकली कराल दॅट विल बी सेकंड मॅरेज असा पॉईंट आहे. त्यांना फरक हा पडतो, मला माहिती आहे. 30 वर्षापासून आम्ही बघतोय ते. त्याबरोबर गुरु पुष्कळाचं वापरणं गरजेचं आहे, मोती वापरणं गरजेचं आहे. मुद्दा लक्षात घ्या, तुमच्या मुलीच्या तुम्हाला माहितीच आहे रागीट आहे का. पॉईंटवर विचारलं रागीट आहे का, म्हणजे पुढे जाऊन ज्या घरात ती जाणार आहे त्या सासूबरोबर पण तिचे वादविवाद 100% होणार, हे क्लिअर आहे. ओके. सो एकदा तुम्ही माझ्याकडे या, समोरासमोर बसूया
आज मी तुम्हाला एका पॉईंटवर सांगितलं, अख्खंच्या अख्खं सगळं तुम्हाला काय काय होणार आहे सगळं सांगतो. त्यापद्धतीनं प्लॅनिंग करून पुढे जा. जर अशा वेळेला जर मंगळाची मुलगी कडक पत्रिका असेल तर मुलाला मंगळ नाही पाहिजे. म्हणजे एखादा व्यक्ती चिडला तर समोरचा सस्टेनिंग कपॅसिटी असेल तरच पुढे ते गाडी जाऊ शकते. सो हे खूप डीप पॉईंट आहे. तुम्हाला येऊन भेटा, त्यानंतर आपण काय करायचं काय ठरवू, काय उपाय देऊन कसं करता येईल ते पण आपण बघूया. नक्की सर. आणखीन एक कॉल आलेला आहे, बारामतीवरून मीरा यांचा कॉल आलेला आहे. मीरा, तुमचा प्रश्न काय आहे? हा, माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 24/11/2015. हॅलो. बोला, हा, ऐकतोय. ऐकतोय, बोला. 2015. हा, 24/11/2015. ठीक आहे. वेळ? दुपारी 4:15. दुपारी 4:15. 16:15. ओके. जन्म ठिकाण? खंडाळा तालुका, जिल्हा सातारा. सातारा. काय करतो मुलगा? छोटा आहे आता, 10 वर्षाचा. बोला, त्याचं क्वेश्चन. करिअर आणि त्याचं आरोग्य. ओके. आरोग्याच्या पॉईंट बघायला गेलं, पोटाचे विकार, अन्नपचन क्रियेचे विकार, हिटचा त्रास होणे, पुढे जाऊन पाईल्सचा किंवा मुळव्याचा त्रास होणे असं होतं. नंबर 1, अतिशय हुशार बुद्धिमान मुलगा आहे. ह्याचं मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे. ह्याचं वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे. ह्याला संतती होणार आहेत असे ब्रिलियंट असेल. हा व्यक्ती अतिशय बुद्धिमान, अतिशय आध्यात्मिक, स्पिरिच्युअल आहे. अभ्यासामध्ये पुढे जाईल. राग वगैरे ह्या मनात काही असत नाही. सगळ्यांची सेवाभावी वृत्ती आहे. व्यवसायात त्याला यश नाही आहे, जॉबमध्येच यश आहे. पोटाचे विकार मात्र होईल. याला पुढे जाऊन फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो, कावीळ होऊ शकतं, हिटचा त्रास होऊ शकतो. हे पॉईंट आहेत. पण निश्चित राहा, ही पत्रिका अति चांगली आहे. हे एवढं सांगितलं. अजून मी 1 तासभर बोलू शकतो. जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन याल ते पूर्णपणे मास्टर प्लॅन करता येईल. पण पॉईंट एकच आहे, व्यवसायात यश नाही, जॉबमध्ये पुढे जाईल. जॉबमध्ये नक्की. आणि शिक्षण, उच्च शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन अशी पत्रिका, व्यवसायात यश नाही. नक्कीच सर. आज आपला विषय आहे घटस्फोटाची कुंडली कशी असते. पण आणखीन एक कॉल आलेला आहे अनुपमा परब यांचा. अनुपमा, तुमचा प्रश्न काय आहे? हा, माझ्या मुलीबद्दल विचारायचंय. सांगा जन्मतारीख. नमस्कार सर. नमस्कार. माझी मुलगी मंजिरी. ओके. तिचा बर्थ डेट आहे 19/1/95. 19/1/1995. ओके. हा, हा. टाइम? तिचं आता लग्न जमलंय, पुढल्या महिन्यात आहे. पण तो मुलगा कसा असेल, तिचं कसं असेल पुढचं वैवाहिक आयुष्य वगैरे? मला मुलात सांगा डिटेल. मुलाची डिटेल एवढी माहिती नाही. मग मुली सांगा, वेळ सांगा मुलीची. हा, गुरुवारी सकाळीच झाली ती 5:20 19/1/95 सालामध्ये. बर. जन्म ठिकाण कुठलं आहे? हे मुंबईच. काय झालं शिक्षण मुलीचं? मुलीचं शिक्षण काय झालंय? हे इंजिनियर झाली आहे ती, जॉबला पण आहे. ओके. मुद्दा नंबर 1. आता तुम्हाला मी विचारलं की मुलाची पत्रिका सांगा, हे एवढ्यासाठी विचारलं. तुम्ही मला प्रश्न विचारलाय, तुमच्या मुलीचं काय तो प्रश्न नाहीये, ते तर मी कधी बघू शकतो. पण ज्या मुलाबरोबर लग्न करणार त्या मुलाच्या पत्रिकेत घटस्फोटाचा योग असेल किंवा ती पत्रिका जर प्रॉब्लेमॅटिक वैवाहिक जीवनाचा प्रॉब्लेम असेल तर या मुलीचे एकटी सांगून काही उपयोग होणार नाही. म्हणून क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ते विचारलं. तुमच्या मुलीच्या पत्रिकेत वैवाहिक जीवन अतिशय उत्तम आहे. घटस्फोटाची पत्रिका ॲब्सोल्युटली नाही आहे. पण जे तिने शिक्षण घेतलं इंजिनिअरिंग, त्यासाठी पुढच्या करिअरचा काही संबंध राहणार नाही. छातीचा श्वास घ्यायला त्रास हा लहान वयात होतो, ती काळजी घ्यायची. मध्ये काय प्रॉब्लेम नाही. पण मुलगी अतिशय प्रेमळ, प्रामाणिक, सगळ्यांना मदत करणारी, सगळ्यांचं काम करणारी, कधी न रागवणारी अशी बेस्ट मुलगी आहे. मुलीचा प्रॉब्लेम नाही. आता हाच पॉईंट महत्त्वाचा की मुलाची पत्रिका मला काय माहीत नाही आहे. त्याची घटस्फोटाची पत्रिका असेल तर तुमची मुलगी सफर होऊ शकते. हे सगळ्या प्रेक्षकांना मला हे सांगायचं की तुमची मुलगी किती चांगली आहे की तुमचा मुलगा किती चांगला आहे तो पॉईंट महत्त्वाचा नाही. समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी होणार असतील तर तुम्हाला पुढे जाऊन त्या गोष्टीचा चांगला इफेक्ट मिळेल. दोघांचं विन विन सिच्युएशन पाहिजे, हा पॉईंट लक्षात ठेवा. गुणमिलनाचा तर काही संबंधच येत नाही. हे गुणमिलनात काही बघत कोणी काही सांगू शकत नाही. तर गुणमिलनावर पूर्वी पण विश्वास नव्हता आणि या पुढं पण नाही, आता पण गुणमिलनावर विश्वास मी ठेवतच नाही. आणि मागच्या वेळेला दरवेळा सांगतो मी, गुणमिलनावर बघून लग्न करू नका. फक्त तेवढं बघून लग्न केलं तर 70% घटस्फोट होण्याची शक्यता दाट आहे.
नक्कीच. प्रेक्षक हो, जर तुम्हाला पंडितजींना आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील, प्रत्यक्ष भेटायचं असेल तर स्क्रीनवर दिलेले जे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, लगेचच सेव्ह करा. सोमवार, बुधवार, शनिवार आणि रविवार पंडितजी पुण्यातील ऑफिसमध्ये असतात, तर दर गुरुवारी वाशीतील त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता. सर, आणखीन एक कॉल आला, आपण एक शेवटचा कॉल घेऊया, पण मी Okay. मुद्द्याकडे येते. कोल्हापूरवरून सौरभ यांचा कॉल आलेला आहे. सौरभ, तुमचा प्रश्न काय आहे? क्वेश्चन. बोलतोय कोल्हापूरहून. मला लग्नाबद्दल विचारायचं होतं. माझं बर्थ डेट आहे 6 डिसेंबर 1997. टाइम. हॅलो. वेळ किती? सकाळी 6:25. जन्म ठिकाण, कोल्हापूर. क्वालिफिकेशन काय करता? माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय, पण लास्ट 2 इयर्स पासून मी ट्रेडिंग करतोय स्टॉक मार्केटमध्ये. ओके. वृश्चिक कुंभरास आहे. कुंभरास आहे. ओके. तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट चांगला, लिडरशिप क्वालिटी आहे. खरं ही जॉबची पत्रिका, बिझनेसची पत्रिका नाही आहे. ही आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका आहे. त्या आउट ऑफ इंडिया जाण्या दृष्टिकोनातून किंवा अजून मोठं वरचं शिक्षण घेऊन पुढे जायचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. लग्न करताना पत्रिका दाखवून लग्न करा. पैसा टिकत नाही, पैसा खर्च होतो. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जर शेअर्समध्ये असाल तर कोट्यावधी रुपयामध्ये डायरेक्ट डुबाल. तर तुम्ही कंट्रोलमध्ये जाऊनच हे शेअरचं काम करा. तुम्हाला व्यवसायात यश ॲब्सोल्युटली नाही, तर सगळं लाईफ तुमचं प्रॉब्लेममध्ये येऊन जाईल. तर मला स्पष्ट सांगायचं आहे, जास्त इन्व्हॉल्व होऊ नका. वरच्यावर लॉंग टर्म बेसिसवर तुम्ही काम करा आणि स्वतः एक चांगला क्वालिटी पर्सन तुम्ही आहे की चांगला प्लॅटफॉर्म घ्या आणि नंतर जॉबमध्ये टॉप पोझिशनला तुम्ही आउट ऑफ इंडिया जाणार आहे. आईवडिलाबरोबर राहणार नाही आहे, अब्रॉडला सेटल होणार, इंडियात तुम्ही राहणार नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, मी सांगितलं तेवढं करा. नक्कीच. सर, आज आपला विषय आहे घटस्फोटाची Yes, कुंडली कशी त्याच्यात असते, राहिलं. त्याकडे आपण येऊया. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे ज्योतिर्विद व वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. प्रेक्षक हो, पंडितजींचा सल्ला घेतलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काय फरक पडला आहे हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात. नमस्कार, माझं नाव रोहित शेखर कनोजे आहे. मी सरांना म्हणजे 2018 मध्ये भेटलो होतो. मला माझ्या लग्नाचा विषय है ना, तर म्हणजे लग्नाचा विषय आल्यावर मी सरांना म्हणजे वारंवार कुंडली दाखवत होतो मुलींची, की म्हणजे या मुलीसोबत माझे म्हणजे गुणमिलान होतात का, म्हणजे या मुलीसोबत होतात का. तर सरांकडनं वारंवार नाही नाही म्हणून येत होतं, की म्हणजे नाही, या मुलीसोबत जुळत नाही, या मुलीसोबत जुळत नाही. आणि माझं वय वाढत होतं, तर घरचे पण परेशान झाले होते, मी स्वतः परेशान झालो होतो. घरच्यांनी एकदम असं म्हटलं की तुम्ही काय करा, की हे पंडित शिवकुमार श्री यांचं राहू द्या, आपण नाही विदाऊट कुंडली मिळवता एका मुलीशी म्हणजे लग्न माझं जोडलं गेलं आणि मी ते लग्न केलंही. मग लग्न झाल्यावर त्याच मुलीनं म्हणजे माझ्याच घरात येऊन माझ्या बायकोनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि ते झाल्यानंतर मग मी परत 1.5 महिन्यांनी सरांना भेटलो. म्हणजे मी खूप डिप्रेस झालो होतो, खूप म्हणजे फ्रस्ट्रेट झालो होतो. मी जर सरांचं ऐकलं असतं त्या टायमाला तर असा इन्सिडेंट तर माझ्यासोबत झाला नसता. मग मी सरांना परत भेटलो, परत माझी कुंडली दाखवली, परत शून्यापासून मी विचार केला आता कोणाचंच मी ऐकणार नाही, म्हणजे घरच्यांचंही ऐकणार नाही, की मी परत सरांकडे आलो. सरांना माझी कुंडली दाखवली. इथल्या टीमनं मला खूप कोऑपरेट केलं त्या टायमाला. कुंडली दाखवून सरांनी मला अर्कविवाह है ना, असे बरेचसे उपाय सांगितले. ते सगळे उपाय मी केलेत सरांनी जशा जशा सांगितल्याप्रमाणे. आणि सरांनी मला खूप हिंमत दिली त्या टायमाला. म्हटले की तू बिलकुल अजिबात चिंता करू नको, की तुझ्या आयुष्यात सगळंच चांगलं होणार आहे म्हणून. मग त्यानुसार ते अर्कविवाह झाला. बाकीचे सगळे मी म्हणजे रेमेडीज जे सरांच्या होत्या त्या सगळ्या केल्यात. मग नंतर माझं परत लग्न झालं. आता व्यवस्थित आहे माझं लग्न. सर म्हणजे ते कुंडली पण सरांना दाखवली, म्हणजे ज्या मुलीसोबत लग्न झालं तीही पण व्यवस्थित आहे. आता माझं आयुष्य खरंच खूप चांगलं आहे. तर मी या टीमला म्हणजे सरांचे जे म्हणजे सर इतकं व्यवस्थितपणे या टीमनं म्हणजे जे वर्क केलेलं आहे म्हणजे या सगळ्या कल्याणासाठी, त्याबद्दल मी खरंच त्यांचा खूप खूप आभारी आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही कुंडली पाहून फक्त दोष सांगत नाही, तर त्यावर उपाय काय आहेत ते उपायच देखील महत्वाचे आहेत. उपायच महत्व. नॉर्मल कसं आहे, ज्योतिषी म्हणजे काय, पुढचा भविष्य सांगणारा ज्योतिष. हे जे एक अंडरलाईन झालेलं आहे ना, हे सगळं चुकीचं आहे. ह्या जे माझं काम काय म्हणलं की डॉक्टर, तुम्ही माझ्याकडे आलेला आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी काम करतो. म्हणून मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर लिमिटेड कंपनीमध्ये रोबोटिक्समध्ये इन्चार्ज म्हणून काम केलेलं असताना सुद्धा स्वतः रिझाईन करून या फील्डमध्ये का आलो, की आज जो तुम्ही इन्सिडन्स बघितला, असं लोकांचं कल्याण करायला माझ्या आयुष्यात चान्स मिळाला, कारण त्यावरती डिसिजन
घेतलं म्हणून हेच मला खूप छान वाटतं की माझ्या नॉलेजमुळे आणि आपल्या भारतीय संस्कृती पुढे घेऊन जाऊन लोकांना कसं काय जास्त गाईडलाईन पुढे घेऊन जाता येईल हेच माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न की काही घटस्फोटाच्या पत्रिका तुम्ही आणल्या असतील तर ते दाखवा. दाखवतो मला घटस्फोटात जरा बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आता मुद्दा मी चार्ट काढून आणलाय असा हा. या चार्टमध्ये मुद्दा मी दाखवतो तुम्हाला की मंगळ म्हणजे काय. आता या ठिकाणी इथे एक मंगळ, इथं 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 4 ठिकाणी मंगळ असलं, मंगळाची पत्रिका असते. हे लक्षात घ्या. काय त्यात खूप काय रॉकेट सायन्स नाहीये, तेवढ्यामुळे घाबरवतात आपल्याला. आणि दुसरा मुद्दा, या घटस्फोटाच्या पत्रिका लिहिलंय मी इथं. राहू केतू, इथं राहू असं कोणाच्याही पत्रिका तुमच्या घरात मुलामुलीमध्ये असेल तर लक्षात घ्या अप्रॉक्सिमेट घटस्फोटाकडे चाललेली पत्रिका आहे. त्यामुळे यू शुड बी व्हेरी केअरफुल. नंबर 1. या ठिकाणी पण दाखवतोय मी, या ठिकाणी शनी असेल, इथं शनी असेल किंवा या ठिकाणी गुरु धनुराशीमध्ये किंवा मीन राशीमध्ये असेल तरी घटस्फोटाकडे चाललेली पत्रिका आहे. घटस्फोटाच्या पत्रिका अजून एक पॉईंट काढलाय. इथं शनी मंगळ, रवी मंगळ, राहू मंगळ, शनी मंगळ आणि केतू मंगळ हे जर कॉम्बिनेशन, कुठलंही एक कॉम्बिनेशन जर तुमच्या पत्रिकेत दिसत असेल तर 100% वादविवाद, भांडण, कोर्ट मॅटर चालू असेल किंवा पुढे जाऊन होणार असेल किंवा कोर्ट मॅटर लटकलेला असेल किंवा तुमचा घटस्फोट झाला आणि पुढचं लग्न होत नाही अशी अवस्था असेल. हे तुम्हाला मी का सांगितलं की हे माझा आजपर्यंत 30 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि या एक्सपिरियन्सवर कळतं की बघितल्या काय तुम्हाला पण कळावं तुमची पत्रिका बघून की आमच्या मुलामुलीच्या पत्रिकेत असं काही नाही आहे ना. यू शुड बी व्हेरी केअरफुल की लग्न हा पॉईंट मुलीचं लग्न पुढं पत्रिका बघून स्थळ बघण्या अगोदरच तुम्ही हे व्हेरीफाय करायला पाहिजे की आपल्याच प्रॉब्लेम नाही ना. म्हणजे आपल्याला जर गणित आपल्याला इंजिनिअरिंग जाताना 50% मार्क पडणार का 80% मार्क पडणार माहिती असतं, मगच आपण जातो ना. आपलं 40% मार्क पडला तर इंजिनिअरिंगचं दार थोटवत नाही. तसंच लग्नासाठी पण आपण प्लॅन केला पाहिजे की आपल्यात काय कमतरता आहे ती भरून काढून मग पुढे जाणं गरजेचं आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लास्ट सांगायचं आहे की 15 मे नंतर मी अमेरिकेमध्ये माझं ऑफिस आहे न्यूयॉर्कमध्ये रजिस्टर्ड, तर मी 15 मे नंतर 30 मे पर्यंत US मध्ये लॉस एंजलिस मध्ये असणार आहे, सॅन होजेला. तिकडच्या जे क्लायंट आहेत त्यांनी अपॉइंटमेंट 15 मे to 30 मे घ्या. ऑलरेडी अपॉइंटमेंट पॅक होत आलेले आहेत. नक्कीच सर. आज तुम्ही झी 24 तास मध्ये आलात आणि प्रेक्षकांना घटस्फोटाची कुंडली कशी असते यावर योग्य माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, जर तुम्हाला पंडितजींना भेटायचं असतील तर स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते लगेचच सेव्ह करा. सोमवार, बुधवार, शनिवार आणि रविवारी पंडितजी पुण्यातील ऑफिसमध्ये असतात, तर दर गुरुवारी वाशीतील त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता.